श्री स्वामी समर्थ। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी ज्योती, माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर मिसेस सोपटे। तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार। आजची रेसिपी जी आहे ती म्हणजे आहे जे पाया सूप। पाया सूप म्हटलं की खूप हेल्दी असतं लहान मुलांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी। त्यासाठी या जी लहान मुलं असतात त्यांचे पाय वगैरे मजबूत होण्यासाठी आणि मान वगैरे पकडण्यासाठी पकडायच्या ज्या काही भाग आहेत म्हणजे पाया म्हटल्यानंतर मुंडी म्हटल्यानंतर हे खूप हेल्दी असतं। सो तो अशा प्रकारचं हे सगळं खूप हेल्दी असतं। त्यासाठी मी आज बनवणार आहे पाया सूप। चला तर मग पाया सूप बनवण्यासाठी लागणारं माझ्याकडे साहित्य मी जे घेतलेलं आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, काळी मिरी, लवंग आणि वेलची। आणि त्याचबरोबर इथे घेतलेली मी आलं लसूणची पेस्ट आणि तूप लागणार आहे आपल्याला थोडंसं, आणि कांदा, टमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि तेजपत्ता। चला, एक साईडला आपलं कुकर गरम झालेलं आहे, तर 2 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यातच मी लगेच टाकलेला आहे जो आपला सुका खडा मसाला होता तो टाकून घेतलेला आहे। तो जेव्हा माझा टाकून झाला तर थोडंसं तडतडल्यानंतर मी आपला जो बारीक तेजपत्ता वगैरे होता ते टाकलेला आहे। नंतर मी आपला कांदा टाकलेला आहे। कांदा टाकल्यानंतर मिरची, कांदा हे टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे। परतून घेतल्यानंतर मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर त्याचबरोबर मी तिथे पुढे टाकलेला आहे टमॅटो वगैरे टाकलेला आहे। नंतर आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, सुके मसाले टाकलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चांगलं एकजीव चांगलं परतून घेतलेलं आहे आणि सगळं मस्तपैकी भाजून झालं आहे। ही साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही घरी करू शकतं आणि खूप हेल्दी आहे। तुम्ही अशा साध्या सोपी पद्धतीने रेसिपीने हे करून बघा आणि इथे बघू शकता थोडंसं मी साधारणतः 1 चम्मचभर तूप घातलेलं आहे। त्याने जे आपले जे सूप आहे त्याला खूप चांगली टेस्ट येते, तर त्यासाठी मी तूप टाकलेलं आहे। जसं मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं की कांदा आपला परतून झाल्यानंतर मी त्यात टमॅटो आणि आलं लसूण टाकलेलं आहे। आलं लसूण म्हणजे आलं लसूणची पेस्ट होती ती टाकलेली आहे, ती टाकून घेतली, ती छान परतून घेतलं। नंतर जे आपल्या मसाल्यांमध्ये मी फक्त चवीपुरतं मीठ, हळद आणि धनिया पावडर, जिरा पावडर एवढंच घेतलेलं आहे। त्या व्यतिरिक्त कुठलीही ॲडिशनल मसाले नाही। त्यानंतर मी टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे पाया स्वच्छ भाजून धुवून आणि त्याचे पीसेस करून घेतलेले ते टाकलेले आहेत, ते सगळं एकजीव करून परतून घेतलेलं आहे। ते सगळं एकजीव झाल्यानंतर मग मी आपल्याला जेवढं सूपला जे पाणी लागतं तर त्या पद्धतीने मी त्यात पाणी ॲड केलेलं आहे। नंतर पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे तुम्हाला दिसणारच आहे। सो पण मी आधीच सांगत आहे त्यानंतर, कारण मी थोडंसं सूपसाठी लागणारं पाणी त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आणि आपल्या कुकरला प्रेशर देऊन काढलेलं। तर कुकरला प्रेशर देऊन झाल्यानंतर मस्तपैकी आपलं सूप तयार झालेलं आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मध्ये कुठेतरी चुकत असेल तर प्लीज तुम्हा सगळ्यांना मनापासून सॉरी। चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढेच अशाच नवीन वेगळ्या रेसिपी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा।